ज्ञानोबा ते विनोबा, महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा। समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा। निरूपण संत विचारांचं संत संग, संतांच्या गोष्टी। पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। महादेव म्हणजे महाशिव, याचे एक अत्यंत श्रेष्ठ भक्त वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले। त्यांचं नाव संत नरहरी सोनार। संत श्रेष्ठ नरहरी सोनार यांचं शिवाचं रूपाचं वर्णन करणारा एक अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे। त्या अभंगामध्ये ते शिवाच्या रूपाचं वर्णन करतात। भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार। भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, सर्व सुखाचे माहेर म्हणे नरहरी सोनार। नरहरी सोनार यांनी ह्या अभंगातून जे शिवाचं वर्णन केलेलं आहे ते मुख्यत्वे शिवाच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे। शिव कसा असतो, कसा दिसतो याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे। ह्या रूपाच्या वर्णनाकडून आपल्याला शिवाच्या स्वरूपाच्या वर्णनाकडे जायचं आहे। हे रूपाचं वर्णन काय सांगतं आपल्याला याचा आपण विचार करायचा आहे। आपण जर विचार केलात तर सुरुवातीलाच नरहरी सोनार असं म्हणतात की भस्म उटी रुंड माळा। शिव कसा आहे तर शिवाने आपल्या अंगावरती सगळीकडे भस्माचं लेपन करून घेतलेलं आहे। शिव हा कशा प्रकारची देवता आहे? आपल्याकडे त्रिमूर्तीची संकल्पना आपल्या पुराणामध्ये आहे। ब्रह्मा विष्णू महेश। ब्रह्मदेव हा ह्या विश्वाचा, ज्याने हे विश्व निर्माण केलं, असा आपल्या ह्या विश्वाचा जर निर्माता जर कोण असेल तर ह्या सृष्टीचा, ह्या विश्वाचा निर्माता म्हणजे ब्रह्मदेव। ह्या सृष्टीचं आणखीन या विश्वाचं पालनपोषण करणारा तो विष्णू, आणि ह्या सृष्टीचं किंवा विश्वाचा संहार करणारा तो शिव, अशी कल्पना आपल्याकडे केलेली आहे। आणि त्यामुळे याच्यामध्ये शिव हा संहार करता देव, एखादी गोष्ट नाहीशी करणारा देव, मृत्यूच्या देवतेंचाही देव, अशी शिवाची वर्णन आपल्याला पुराणामध्ये वाचता येतं। तर हा जो शिव आहे, अर्थातच मृत्यू म्हणजे स्मशान, आणि ह्या स्मशानामध्येच हा शिव राहतो। ज्या ठिकाणी सर्व प्रेतांना अगदी देण्यात येतो त्या स्मशानामध्ये शिव वास्तव्यास असतो असं वर्णन आहे। शिव त्या ठिकाणी राहतो आणि आपल्या अंगावरती हे जे चिताभस्म असतं ते चिताभस्म आपल्या अंगावरती लेपन करून घेतो, लावतो, असं वर्णन आहे। आता ह्याचं काय महत्त्व आहे तर आपल्याला असं लक्षात येऊ शकेल की जो जी व्यक्ती जन्माला येईल, जो प्राणी जन्माला येईल, त्याचा मृत्यू अटळ आहे। मृत्यू हे जगामधलं सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात प्रखर असं जर सत्य असेल तर ते मृत्यू आहे। माणूस जन्माला आला की तो मरणार हे निश्चित आहे। आणि हे स्पष्ट वास्तव असताना सुद्धा आपण कित्येक वेळा कसं वागतो बघा। म्हणजे धर्मराज युधिष्ठिर याने यक्षाच्या प्रश्नांची उत्तरं दिली, अशा प्रकारचा एक प्रसंग महाभारतामध्ये आपल्याला वाचायला मिळतो। त्याला यक्ष प्रश्न असं म्हणतात। धर्मराजाला यक्षाने काही प्रश्न विचारले आणि त्यांची योग्य उत्तरं धर्मराजाने दिली असं सांगितलं जातं। त्यातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जगात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती, असा प्रश्न यक्ष धर्मराजाला विचारतो। जगातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती? त्यावर धर्मराजाने दिलेलं उत्तर अत्यंत मार्मिक आहे। धर्मराज असं म्हणतो की माणसाला घडोघडी सातत्याने मृत्यूचं दर्शन होत असतं। म्हणजे आपण जर एखादं झाड बघितलं तर त्याच्यावरचं पान आहे ते पिकून खाली पडतं। आपण बघितलं तर आजूबाजूला अनेक मृत्यू होताना आपल्याला दिसत असतात। घडोघडी आपल्याला मृत्यू होतात असे दिसतात। आणखी हे मृत्यू जे आपल्या समोर सातत्याने होत असताना आपल्याला दिसत असताना सुद्धा, आणखीन आज ना उद्या आपल्याला मरायचं आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असताना सुद्धा माणूस अशा प्रकारे वागतो की जणू काही आपण अमर आहोत। ही जे माणसाचं वर्तन आहे
की मृत्यूचं दररोज दर्शन होत असतानासुद्धा आपण अमर आहोत अशा थाटामध्ये जो माणूस वागतो आहे, हे माणसाचं वर्तन हेच जगामधलं सर्वात मोठं आश्चर्य आहे असं धर्मराज सांगतात. म्हणून सदैव मृत्यूची आठवण माणसाला असायला हवी. आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला आपण मरणार आहोत हे जर आपण सातत्याने आपल्या मनामध्ये लक्षात ठेवलं, कारण मृत्यू हा केव्हाही येणार, कुठेही येणार, कसाही येणार. मृत्यू हा असा पाहुणा आहे की तो केव्हा येईल हे सांगता येणार नाही. आणि त्यावेळेला कोणीही त्याला वयाचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही, त्याला वेळेचं बंधन नाही, किंवा कुठलीच त्याला आपण निमंत्रण दिल्यानंतर तो येईल असं नाही. आणखीन तो अचानक केव्हा येईल हेही सांगता येणार नाही. हे जर निश्चित असेल तर मृत्यूच्या स्वागताची आपण सातत्याने तयारी ठेवली पाहिजे. मृत्यूची आठवण आपण सातत्याने ठेवली पाहिजे. आपण मृत्यूची आठवण का ठेवली पाहिजे याचं एक सुंदर उदाहरण, एक सुंदर कथा एकनाथ महाराजांच्या आयुष्यामध्ये सांगितली जाते. एकनाथ महाराज दररोज गोदेला स्नानासाठी जात असत आणि ते गोदेला स्नान करून ज्याला येत असत त्याला त्या वाटेवरती एका माणसाचं घर होतं. हा माणूस दुष्ट प्रवृत्तीचा होता. सातत्याने गावामध्ये भांडणं निर्माण करणं, लोकांना शिव्यागाळ करणं अशा प्रवृत्तीचा तो होता. आणि नाथांचं पवित्र वागणं, नाथांचं निर्मळ वागणं त्याला सहन होत नसे. त्यामुळे नाथ ज्या वेळेला गोदेवरून स्नान करत येत असत त्यावेळेला तो रस्त्यामध्ये उभं राहून नाथांची यथेच्छ निंदा नालस्ती करत असे. नाथांना भरपूर शिव्या देत असे. नाथ त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नसत आणि नाथ सरळ पुढे निघून जात असत. परंतु हा त्याचा दररोजचा क्रम होता की तो नाथांना भरपूर शिव्या द्यायचा. परंतु हे जे आहे हे नाथांचं शांतपणे त्याला कधीही ते कोणतंही उत्तर देणं हे गिरिजाबाईंना म्हणजे नाथांच्या पत्नीला मात्र सहन होत नसे. तिला वाईट वाटायचं की नाथ ह्याला का थांबवत नाहीत, नाथ ह्याला का उत्तर देत नाहीत. एकदा तिने आपली नाराजी नाथांकडे व्यक्त केली. नाथबाबा म्हणायला लागले, एवढंच ना गिरिजा, तो शिव्या घालतो त्याचं ते शिव्या घालणं थांबवायचं आहे ना, मी थांबवतो त्याला. आणि दुसऱ्या दिवशी नाथ ज्यावेळेला गोदावरीला स्नानासाठी जायला निघाले त्यावेळेला त्या ठिकाणी वाटेमध्ये असलेल्या त्या घराकडे ते थांबले त्या माणसाच्या. आणि गोदीला स्नानाला जायच्या आधीच ते त्या घराकडे गेले. आणखीन त्याने दरवाजा ठोठावला. त्या माणसाने दरवाजा उघडला. आणखीन तो नाथांना म्हणाला, कोण तुम्ही, कशाला आलात तुम्ही आता यावेळेला? तर तो म्हणाला की अरे एक महत्त्वाचा निरोप तुला द्यायला आलेला आहे. कोणाचा निरोप आहे? तर त्याला सांगितले की प्रत्यक्ष यमाचा निरोप आहे. म्हटल्यानंतर तो चपापला. त्यावरती ते नाथ बाबा असं त्याला म्हणायला लागले की आज संध्याकाळी बरोबर 5 वाजता तुझा मृत्यू आहे, एवढंच तुला मी सांगायला आलो. आणि नाथ बाबा पुढे चालायला लागले आणि गोदेकडे जायला लागले. त्याला काय करावं हे सुचेना. परंतु लगेच त्याला एकदम एक धक्का बसला आणि त्याच्या असं लक्षात आलं की ही सांगणारी ही व्यक्ती ही साधी व्यक्ती नाही. संतश्रेष्ठ एकनाथ महाराज आपल्याला सांगतायत की माझा मृत्यू आज संध्याकाळी 5 वाजता आहे. तो गडबडला, घाबरला. आणखीन तो विचार करायला लागला की आता फारच कामी काळ राहिला. त्याने आजूबाजूच्या सगळ्या मित्रांना गोळा केलं, लोकांना गोळा केलं. म्हणायला भजन करा. त्याचं भांडण तो विसरला. लोकांच्या ज्या लोकांचा तो द्वेष करत होता, ज्यांना तो त्रास देत होता, त्या लोकांना बोलून त्यांनी त्यांची क्षमा मागितली. मला क्षमा करा असं तो म्हणायला लागला. लोकांना वाटलं की ह्याच्यामध्ये असा हा का अचानक बदल घडला आहे, हा का क्षमा मागतोय. तो म्हणायला, माझं कोणाचं देणं असं तर देऊन टाका बाबा, आता मला हे ठेवायचं नाही, कारण आता मृत्यू येणार आहे तर सगळी तयारी केली पाहिजे. आणि तो चिंताक्रांत होत परमेश्वराचं नामस्मरण करत तिथं शांतपणे राहिला. शिव्याशाप तो जणू काही विसरून गेला आणि असा तो तिथं राहिलेला आहे. संध्याकाळची वेळ यायला लागली आणि संध्याकाळी 5च्या सुमारास नाथबाबा त्याच्या घराकडे आले. त्याच्या घराकडे आल्यानंतर ते आल्याबरोबर तो माणूस म्हणाले, नाथबाबा आले. सगळी लोक उठली भजन करणारी. नाथबाबांना स्नान दिलं, बसा म्हणून सांगितलं. तो म्हणाले, त्यांनी त्याला नाथबाबांना त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. आणि तो म्हणाला की नाथबाबा मला क्षमा करा, आजवर मी तुम्हाला ज्या काही शिव्या घातलेल्या आहेत त्या विसरून जा आणि मला क्षमा करा, माझ्याकडनं मोठा अपराध घडलेला आहे. तुमच्यासारख्या साधू पुरुषाला मी शिव्या घातला हे काही योग्य नव्हे. मी आतापर्यंत भांडणं करत होतो, ती भांडणंसुद्धा मी विसरून गेलेलो आहे. आता मला क्षमा करा. नाथबाबा हसत राहिले. तोपर्यंत 5 वाजले. सगळेजण ते जे घटिका यंत्र होतं त्याच्याकडे बघतायत.
परंतु त्याच्याकडे कायच परिणाम झाला नाही. 5 झाल्यानंतर नाथबाबा म्हणाले की सुटलास. तर ते म्हणाले की का सुटलास, तुम्ही असं का म्हणताय. तो म्हणालेला की अरे तुला मी सांगितलं होतं ना की 5 वाजता तुझा मृत्यू आहे, तुझा मृत्यू झालेला आहे. तो शिव्या घालणारा, तो भांडखोर, खल प्रवृत्तीचा जी व्यक्ती होती त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. आणि आता तू जो आहेस तो पूर्वीचा तो नाहीस, तर तो आता निर्मळ मनाचा अशी व्यक्ती तू झालेला आहेस. जर तू सातत्याने मृत्यूची आठवण ठेवलीस, आता आपल्याला मृत्यू येणार आहे, केव्हा मृत्यू येणार आहे हे माहीत नाही, असं जर मनामध्ये प्रत्येक माणसाच्या असेल तर माणूस आपल्या हातून कोणतेही दुष्कर्म करणार नाही. कारण या मृत्यूबरोबर आपलं सगळं काही इथलं संपतं. जे काही असेल ते इथंच ठेवून जावं लागतं. आपल्याला पलीकडे काहीही घेऊन जाता येत नाही. हे मृत्यूचं वास्तव आहे. आणि म्हणून कशासाठी मांडायचं, कोणासाठी मांडायचं, कुणाशी मांडायचं आणि लोकांचा दुस्वास का करायचा, लोकांशी भांडणं करून त्यांना आपले विरोधक आणि शत्रू का निर्माण करून घ्यायचे, ह्याचा माणूस जर विचार करायला लागेल तर माणसाच्या वर्तनामध्ये खूप फरक पडू शकेल आणि मग माणसामध्ये बदल होऊ शकेल. आणि म्हणून सातत्याने आपल्याला ही मृत्यूची आठवण व्हावी म्हणून जणू काही शिव आपल्या अंगावरती हे चिताभस्म धारण करतोय. चिताभस्म धारण केल्यामुळे त्याला सातत्याने मृत्यूची आठवण ठेवा असं तो लोकांना यातून संदेश देतो आहे असं म्हटलेलं आहे. पुढे नरहरी सोनाराने असं म्हटलंय की भस्म उटी रुंडमाळा. रुंडमाळा म्हणजे काय, रुंडमाळा म्हणजे आपण ज्यांना कवटी म्हणतो, माणसाच्या कवटीची माळ. आपल्या माणसाचा जो एकूण सगळा विचार आपण करतो, आपला जो सगळा अहंकार आहे तो सगळा आपल्या डोक्यामध्ये साठवलेला असतो. आपण लोकांना जे काही आपले विकार आहेत ते सगळे आपल्या डोक्यामध्ये साठलेले आहेत. म्हणून आपलं हे जे डोकं आहे ते आपल्या अहंकाराचं प्रतीक आहे. आणि हा जो अहंकार आहे तो आपण ह्या जीवाचं ते प्रतीक आहे. आणि हे जे हा अहंकार आहे तो अहंकार आपण देवाकडे समर्पित करावा. म्हणून तुकाराम महाराजांच्या एका अभंगामध्ये असं म्हटलं आहे बघा की जीव दिला पायातळी. जीव दिला पायातळी ह्याचा अर्थ असा आहे का की त्याने आत्महत्या केली किंवा त्या ठिकाणी आपलं डोकं छाटून टाकलं किंवा मृत्यू स्वीकारला, तर त्याचा अर्थ असा नाही. मग इथं मृत्यू कशाचा झाला आहे, जीव दिला म्हणजे काय झालं, तर जीव दिला ह्याचा अर्थ असा आहे की आपला अहंकार समर्पित केला. त्याप्रमाणे आपण मस्तक ज्यावेळेला एखाद्या माणसाच्या चरणी झुकवतो किंवा चरणी ठेवतो त्यावेळेला आपण काय करतो, तर आपला असलेला अहंकार त्याच्या ठाई विसर्जित करतो, आपण नम्र होतो. ही मोठी शिकवण आपल्याला दिलेली आहे संतांनी. या ठिकाणी ते रुंडमाळा धारण केली म्हणजे काय, तर सगळे जे अहंकार आहेत ते अहंकार त्या शिवाकडे त्यांच्या भक्तांनी अर्पण केलेत. आणखीन अशा प्रकारे सगळ्या अहंकार नाहीसं करणारा असा हा शिव आहे. आणि त्या अहंकार त्या ठिकाणी विसर्जित केल्यामुळे ती व्यक्ती निर्मळ झाली. आणखीन त्या अहंकारांची जणू काय एक माळच शिवाने आपल्या गळ्यामध्ये धारण केलेली आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि ह्या भक्तांच्या मस्तकांची माळ मोठ्या आनंदाने शिवाने आपल्या कंठामध्ये धारण केलेली आहे. पुढे असं म्हटलंय की शिवाने काय केलेलं आहे, भस्मउटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. त्याच्या हातामध्ये त्रिशूळ आहे आणि नेत्रामध्ये ज्वाला आहेत असं म्हटलंय. आपल्याकडे 3 गुणांची संकल्पना आहे. सत्व, रज आणि तम ही ज्या 3 गुण आहेत त्या 3 गुणांचा एक त्रिशूळ शिवाने आपल्या हातामध्ये धारण केलं आहे, त्याचं हे प्रतीक आहे. आणखीन या त्रिगुणावरती शिवाची सत्ता चालते हे असं यामधून सूचित करण्यात आलेलं आहे. आणि शिवाच्या नेत्रामध्ये ज्वाळा आहेत. आपल्याकडे असं म्हटलं की शिवाचं वर्णन करताना शिव हा त्रिनेत्रधारी आहे. म्हणजे शिवाच्या 2 नेत्राबरोबर त्याचा एक आणखीन मस्तकावरती नेत्र आहे. तो कसला आहे, तर तो जो तिसरा नेत्र आहे तो ज्ञानाग्नी आहे. त्याच्यातून ज्ञानाग्नी प्रगट होतो, त्याच्यातून ज्ञान लोकांपर्यंत पोचतं. हा ज्ञानाग्नीचा वापर करून शिवाने कामाचा विकार हा जाळून भस्म केला असं आपल्याकडे वर्णन येतं. आणि अशा प्रकारचा हा ज्या ज्वाळा आहेत त्या ज्ञानाग्नीच्या ज्वाळा सगळीकडे टाकण्यासाठी हा तृतीय नेत्र अग्नीच्या ज्वाळा म्हणजे ज्ञानाग्नीच्या ज्वाळा सगळीकडे पसरवत आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. पुढे असं म्हटलेलं आहे की गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. शिवाने आपल्या अंगावरती कुठली वस्त्र धारण केलेली आहेत, तर गज म्हणजे हत्तीचं चर्म आणि व्याघ्रांबर म्हणजे व्याघाचं चर्म
अंबर म्हणजे वस्त्र, याची वस्त्र त्याने धारण केलेली आहेत. गजाचं चर्म आणखीन व्याघ्राचं चर्म त्याने आपल्या अंगावरती धारण केलेलं आहे. आता का गज आणखीन व्याघ्र, तर हा गज म्हणजे हत्ती, हा कामाचं रूपक आहे. या ठिकाणी कामाचं रूप म्हणजे हत्ती. तर हत्ती म्हणजे काय आहे, तर कामविकार. हत्ती हे कामविकार हा अत्यंत ताकदवान आहे आणि तो लोकांना खूप त्रास देतो. दुसरा जो आहे तो व्याघ्र. व्याघ्र म्हणजे काय, तर व्याघ्र म्हणजे क्रोध विकाराचं रूपक आहे. व्याघ्र म्हणजे वाघ. हे दोन जे विकार आहेत ते माणसाला अत्यंत त्रास देतात, आणखीन माणसाला सातत्याने पाठीमागे खेचतात. आणखीन हे जे विकार आहेत त्या विकारांना नाहीसं करून त्यांचं चामडं लोळवून त्याचं चामडं चर्म तयार करून शिवाने आपल्या अंगावरती धारण केले. म्हणून शिवाचे जे भक्त असतील त्या भक्तांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्यामध्ये जर काम आणि क्रोध हे जे प्रबळ विकार आहेत ते विकार आपल्या मनामध्ये त्यांनी ठेवता कामा नयेत, ते नाहीसे व्हावेत. यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि जितके आपण काम आणि क्रोध ह्या विकारांवरती विजय मिळू शकू तितके आपण शिवाच्या जवळ जाऊ. आणखीन त्या पद्धतीने शिव आपल्याला हे सांगतो आहे की आपल्या अंगावरती ह्या दोन्ही विकारांचं चर्म धारण करणे अशी सारखी परिस्थिती आपण आणा. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की कंठी शोभे वासुकी हार. शिवाच्या गळ्यामध्ये वासुकीचा हार आहे. वासुकी हा सर्पांचा राजा असं म्हटलं जातं. आता हे सर्प धारण का केले शिवाने आपल्या कंठामध्ये? एका बाजूला तो अत्यंत विषारी आहे, परंतु दुसऱ्या बाजूला सर्प हे शीत रक्ताचे समजले जातात. पुराणामध्ये अशी कथा आहे की ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेस समुद्र मंथनातून पहिल्यांदा अमृत बाहेर आलं नाही, तर त्याच्यामधनं पहिल्यांदा बाहेर आलं ते विष बाहेर आलं. आणि हे विष हलाहल विष सगळीकडे पसरेल आणि सगळ्या विश्वाचा नायनाट करेल अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याला हे विष कोण स्वीकारणार? म्हणून सगळ्या देवता महादेवाकडे गेले, शिवाकडे गेल्या आणि त्यांनी त्याला सांगितलं की हे जे विष आहे तू ते आपलं धारण कर, ते विष जे आहे ते स्वीकार. महादेवाने ते सगळं जे हलाहल विष आहे ते प्राशन केलं आणि आपल्या कंठामध्ये धारण केलं, म्हणून त्याचा कंठ निळा झाला, म्हणून त्याला नीलकंठ असंही नाव आहे. आणि आपल्या कंठामध्ये हा तो विष धारण करतो तो महादेव. म्हणजे काय, तर विष म्हणजे विषम परिस्थिती. माणसाच्या जीवनामध्ये विषम परिस्थिती येते. आपण विषम परिस्थिती असा शब्द अनेक वेळा वापरतो. ही विषम परिस्थितीवरती जो मात करतो, जो विषम परिस्थितीमध्ये लोकांना तारून नेतो, अत्यंत समाजामध्ये विषम परिस्थिती असताना जो त्याच्यातून मार्ग काढतो तो म्हणजे शिव. अशीच व्यक्ती ह्या विश्वाचं नियंत्रण करू शकते, ह्या विश्वाचं नेतृत्व करू शकते. आणखीन ही जी विषम परिस्थिती आहे ती हाताळण्यासाठी त्याला सहाय्य कोण करतो, तर त्याला सहाय्य करतो तो सर्प. एखादा विषाचा नाश करण्यासाठी दुसरं विष वापरलं जातं, सर्पाचा विष नाश करण्यासाठी सुद्धा दुसरं विष वापरलं जातं. हा त्याच्यात एक भाग आहे. त्याचबरोबर दुसरा भागही असाही आहे की सर्प हा अत्यंत शीत आहे. शीतरक्ताचा तो असल्यामुळे गळ्याच्या भोवती तो जेव्हा लपटला जातो त्यावेळेला तो माणसाला शांत करतो. विषम परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आपलं डोकं भडकू न देता शांत राहावं, अशा प्रकारची शिवाने आपल्याला आदेश दिलेला आहे असं आपण म्हणू शकतो. विषम परिस्थिती पचवतो, विष पचवतो तोच शिव होऊ शकतो. पुढे असं म्हटलेलं आहे की भूते वेताळ नाचती आणि हर्षयुक्त उमापती. हा जो शिव आहे तो काय करतो आहे, तर तो ज्या ठिकाणी उभा आहे तर त्या आजूबाजूला कोण नाचत आहे, तर त्याचे गण असलेले तर भूत आणि वेताळ हे नाचत आहेत. स्वामी विवेकानंदांच्या सुप्रसिद्ध शिष्या भगिनी निवेदिता यांनी याबाबत असं म्हटलेलं आहे की भूते पिशाचेही सर्वात खालच्या योनीची प्रतीक आहेत. म्हणूनच शिव समाजातील सर्वात खालच्या स्तरातील वरील लोकांचा लाडका देव आहे. तो सर्वांना आश्रय देतो. ह्या समाजामध्ये सर्वात खालच्या स्थितीमध्ये कोण असणार, तर आपण असं म्हणू शकतो सगळ्या वर्णांच्या खाली असलेले, अस्पृश्यांपेक्षाही खाली असलेले आणि त्याच्याही खाली जर कुठले असेल तर आपण म्हणू शकतो की राक्षस किंवा पिशाच किंवा भूत ह्या स्वरूपाचा जो योनी आहेत. म्हणजे काय म्हटलेलं आहे की ह्याच्या सगळ्या समाजामध्ये सर्वात खालच्या स्तरावरती जी लोक आहेत, ज्यांना कुठलं अस्तित्वच नाही, जणू काही जे पिशाच्यवत आहेत, अशा प्रकारची जी लोक आहेत
त्या लोकांना सुद्धा जो आपण जवळ करतो तो शिव आहे. तो ज्याला शिवाची आराधना करायची असेल त्यांनी सर्वातल्या सामान्यातील सामान्य माणसाला, जो दुःखामध्ये अगदी डुबून गेलेला आहे, जो माणूस सातत्याने दुःख सहन करतो आहे, जो समाजाच्या खालच्या स्तरावरती आहे, त्या स्तराच्या लोकांना आधार देणं, त्यांना जवळ करणं, असं जर केलं तर आपण खरी शिवाची आराधना केली असं म्हणावं लागेल. ह्यांना आश्रय देणारा तो शिव आहे. हे जे आपल्याला भगिनी निवेदितांनी सांगितलेलं आहे ते आपण सातत्याने लक्षात ठेवायला पाहिजे. त्यांनी पुढे असं म्हटले की शिव काय करतोय तर हर्षयुक्त उमापती. शिव हा एकटा नाही आहे, तर शिव हसतोय. कशासाठी हसतोय तर त्याच्याबरोबर उमा आहे. शिव आणि शक्ती हे एकत्रच आहेत. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी जो अमृतानुभव लिहिला आहे त्याच्यामध्ये सुरुवातीलाच शिवशक्ती समावेशन म्हणजे दोन्ही एकत्रच आहेत अशा प्रकारची कल्पना करून ज्ञानेश्वर माऊलींनी अत्यंत सुंदर असं एक रूपक आणखीन वर्णन आपल्याला केलेलं दिसून येतं. तर शिव आणि शक्ती यांच्यामध्ये भेद करता येत नाही हे अत्यंत महत्त्वाचं आपल्याकडे प्रतीक आहे. म्हणून आपल्याकडे एक शब्द वापरला जातो की अर्ध नारी नटेश्वर, म्हणजे शिवाचा एका बाजूला स्त्री आणि एका बाजूला पुरुष आहे. खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये स्त्री आणि पुरुष यांचे गुण असतात ह्याचं ते प्रतीक आहे. आणि शिव जो आहे त्या शिव ह्या शब्दामध्येच जो इकार आहे तो इकार म्हणजे शक्ती स्वरूप आहे. तो इकार म्हणजेच शक्ती आहे. आणि हा जर इकार काढून टाकला तर शिवाचा शव बनेल. म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की शिव हा शक्तीशिवाय शिव असू शकत नाही. शिव आणि शक्ती हे एकरूपच झालेले आहेत आणि ते एकरूप होऊन नटराज होतात. आणि हा नटराज जो असेल तो नटराज ह्या विश्वाचा सगळा खेळ करतो आहे, आणखीन तो एक नृत्य करतो आहे, अशी सुंदर संकल्पना आपल्या पुराणामध्ये गेलेली आहे. आणि हा शिव आणि शक्ती हे एकत्र येऊन जेव्हा नृत्य करतात ते नृत्य म्हणजेच हे विश्व. त्या नृत्यातून जे नृत्य ही त्या नर्तकाची निर्मिती आहे, परंतु त्या नर्तकाला त्या नृत्यापासून वेगळं करता येत नाही. परंतु ज्याला नृत्य थांबतं त्यावेळेला मात्र नर्तक राहतो, म्हणजे शिव आणि शक्ती राहतात. शिवशक्ती ज्याला नृत्य करतात त्यावेळेला विश्व निर्माण होतं, ते ज्यावेळेला थांबतात त्यावेळेला विश्वाचा संहार होतो. परंतु शिवशक्तींचं अस्तित्व तसंच राहतं. म्हणून हर्षयुक्त उमापती असं म्हटलंय. ही उमा म्हणजे शिवाची शक्ती आहे असं आपण म्हणू शकतो. आणि सर्वात शेवटी त्यांनी असं म्हटलंय नरहरी सोनारांनी की सर्व सुखाचे माहेर म्हणे नरहरी सोनार. ज्ञानेश्वर माऊलींचा एक प्रसिद्ध अभंग आहे रूप पाहत आलोचने. त्याची सर्वात शेवटी ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. त्या शब्दांची आपल्याला इथं आठवण येते. सर्व सुखाचं माहेर म्हणजे ज्या ठिकाणी आपलं जे माहेर असतं तिथून ज्या माहेर म्हणजे जिथून वस्तू निर्माण होतात ना, जिथं आपला जन्म होतं ते आपलं माहेर. तसं आपलं जसं माहेर असतं तसं सर्व सुखांचं माहेर जर कुठलं असेल तर ते माहेर म्हणजेच शिव आहे. सर्व सुखाचे माहेर म्हणे नरहरी सोनार. त्या शिवाला आपण वंदन करूया. संतांनी असं हे जे शिवाचं वर्णन केलेलं आहे त्याच्या स्वरूपाचं आपण चिंतन करूया आणि आपल्या जीवनामध्ये योग्य तो बदल करूया. हे आजची ही सेवा आपण शिवाच्या चरणी अर्पण करूया. धन्यवाद. ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा. समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा. निरूपण संत विचारांचं संत संग. संतांच्या गोष्टी